ईद हॉलिडे सुरू आहेत म्हटलं कॅरेफोरला शॉपिंग करायला जाऊया. एंट्रन्सलाच फ्लावर सेक्शन बघताच माझं मन तिकडे वळलं. पण प्राईस बघितल्यानंतर ते लांबूनच छान दिसत आहेत असा विचार करून आम्ही पुढे निघालो. दुबईमध्ये स्मार्ट शॉपिंग करायची असेल तर नेहमी तुम्हाला डिस्काउंट अँड डील्सच्या शोधात राहावं लागतं. मग काय, बसवलं या दोघींना या गाडीत आणि झाली आमची डील हंटिंग सुरू. माझ्या दोन्ही चिमुरड्या या गाडीत बसून खूप खुश होत्या. फ्रूट सेक्शनमध्ये येताच आमचं लक्ष या मोठ्या ॲपलकडे वळलं. याची साईज जणू आर्याच्या फेस इतकी होती. तिलाही नवल वाटत होतं. तिला असं वाटलं की मम्मा तिच्यासाठी बॉल घेते की काय. पण बघा ना केवढं मोठं ॲपल आहे हे. दुबईच्या शॉपिंग मार्टमध्ये तुम्हाला अशा डिफरंट कंट्रीच्या व्हरायटीज नेहमी बघायला मिळतात. मग काय, अशाच व्हेजिटेबल आणि फ्रूट्सच्या व्हरायटी बघत बघत आम्ही पुढे जात होतो. आणि मग या दोघींची नजर पडली फ्रोझन सेक्शनवरती. मम्मा मम्मा पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा बेस घे ना, असं करून मला हे सगळं पिझ्झाचं इन्ग्रेडियंट घ्यायला लावलं. मग काय, दोघींच्या हट्टापायी मी घेतलाच मग पिझ्झा बेस. आत्ता मग काय, उद्या पिझ्झा खायला मिळणार हेच विचार करता नव्या एकदम खुश झाली. मुलींचा हट्ट भागून जे जे गरजेचं सामान आहे ते घेऊन आम्ही पुढे निघालो. इथे इतक्या व्हरायटी आहेत की एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये जाण्यातच एवढा टाईम लागत होता. म्हणून जे गरजेचं सामान आहे ते फटाफट घेतलं आणि निघालो आम्ही घरी जायला. अजून काही गोष्टी घ्यायच्या होत्या पण त्यांची प्राईस ऑनलाईन जरा स्वस्त होती. म्हणून म्हटलं बाकीचं सगळं ऑनलाईन घेऊ आणि करून टाकलं आम्ही बिल फटकन. अशीच मजा मस्ती करत आमची इव्हिनिंग स्पेंड केली आम्ही कॅरेफोरमध्ये. मग काय, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.